नमस्कार, मी आहे संध्या. स्वागत आहे तुमचं संध्याज लाईफ विथ रियांशमध्ये. इथे तुम्हाला एका हाऊसवाईफचा, एका आईचा आणि एका बिझनेस वुमनचा खरा प्रवास बघायला मिळणार आहे. चला तर मग आजचा दिवस आपण एकत्र जगूयात. तर आजचा दिवस आहे गुरुपौर्णिमेचा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आपले प्रथम गुरु म्हणजे आपले जन्मदाते, आपले आईवडील आणि आपल्या आईवडिलांचा कृतज्ञतेने वेळोवेळी आशीर्वाद किंवा त्यांचे उपकार हे आपण प्रेझेंट केलेच पाहिजेत असं मला वाटतं. म्हणून रियांशच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जिथे जिथे संधी भेटत असेल ना, तिथे तिथे आम्ही आमच्या आईवडिलांचा आदर सत्कार हा करत असतो. हाय, हॅलो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आहे बुधवार आणि आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला हॅपी गुरुपौर्णिमा. आणि आम्ही पण गुरुपौर्णिमेनिमित्त बाहेर चाललोय. कुठं चाललोय हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर तुम्ही पण चला माझ्यासोबत. ठीक आहे, चला तर मग जाऊयात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुदर्शनाला. ओके. केंद्रामध्ये स्वामींच्या दर्शनासाठी आज गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवर्यांना नमस्कार करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, पुढच्या 1 वर्षासाठी परत गुरुदक्षिणा घेण्यासाठी. चला तर मग गुरुचं दर्शन घेऊयात. श्री स्वामी समर्थ. आम्ही आलेलो आहे सिक्कापूरला केंद्रामध्ये. हा गुरुपौर्णिमा आहे. चला बघूया. सर्वप्रथम आम्ही प्रदक्षिणा घातल्या, नंतर आतमध्ये गेलोत. तर आजच्या दिवसाचे जी सुरुवात होती ना सकाळपासून ती झालेली एकदम छान. एक रिलॅक्स माइंड होता, कशाचीही धावपळ नव्हती. कोणतंही काम आम्ही आजच्या दिवशीचं ठरवलेलं नव्हतं. आज फक्त आणि फक्त गुरुपौर्णिमेनिमित्त केंद्रात जाणे आणि स्वामींच्या दर्शनासाठी तिथं थोडा वेळ घालवणे, एक रिलॅक्स फील करणे, हे आमचं आजचं रुटीन होतं. पण त्याच्यामध्ये पण थोडंसं चेंजेस झालं. परत शेअर करतेच आहे मी तुमच्यासोबत. पण जेव्हा आम्ही केंद्रात गेलोत ना, वाव, एवढी पॉझिटिव्ह व्ह्यूज तिथं होत्या. स्वामींचा नतमस्तक आम्ही झालो. बरेचशा ओळखीचे माणसं तिथं आम्हाला भेटले. त्यांना आम्हाला बघून खूप आनंद झाला, कारण आम्ही कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये शक्यतोवर नसतो, कारण कामं भरपूर असतात त्याच्यामुळे. पण ह्या दिवशी तिथं एकत्र सगळेजण जमलो होतो आणि गर्दी कमी होती, त्याच्यामुळे काय एवढं वाटलं नाही. तरी पण बरेचसे लोक तिथं होते. कोणी गुरुदक्षिणा घेत होतं, कोणी स्वामींचं पारायणाला बसलेलं होतं, कोणी नमस्कार करत होतं, कोणी आपल्या मनातल्या इच्छा बोलत होतं. एक कृतज्ञतेने मनाशी म्हणजे समर्पित होऊन लोक असे देवाच्या समोर बसलेले असतात ना, स्वामींच्या समोर बसलेले असतात ना. कोणीतरी कुठेतरी हारलेलं असतं, कोणाचं काय वेगळं दुःख असतं. स्वामींसोबत सगळे आपापलं सुख दुःख शेअर करत असतात. स्वामी म्हणजे आपले फक्त गुरुच नाही, तर आई वडील मित्र मैत्रीण सगळे काही स्वामीच आहेत. आणि स्वामींसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करताना असं आपलंसं वाटतं. मला तर स्वामींसोबत बोलताना माझ्या आईसोबत बोलण्याचे फिलिंग्स येते. मी माझ्या आईला खूप मिस करते. माझ्या आयुष्यातली माझी पहिली गुरु माझ्यापासून लांब गेली आहे, काही हरकत नाही. पण जेव्हा जेव्हा मी स्वामींना बघते, जेव्हा जेव्हा मी स्वामींच्या डोळ्यात डोळे घालून स्वामींना प्रत्येक गोष्ट शेअर करत असते ना, तेव्हा मला असं वाटतं की मी माझ्या आईसोबतच बोलते आहे. आणि आजचा दिवस खरोखर खूप छान होता, माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आणि आज मी थोडीशी माझ्या मनातून म्हणजे नाही का, असं आता मी सांगू शकत नाही माझ्या भावना तेव्हाच्या किंवा आताच्याही. पण आज सर मला म्हटले काय हरकत नाही, चल आपण केंद्रात जाऊ, निवांत रिलॅक्स, तिथं तुला काहीतरी वेगळं फील होईल. म्हणून केंद्रात गेलो. स्वामींच्या समोर खूप छान वाटलं, स्वामींसोबत बोलून गप्पा करून. नंतर केंद्रातून आम्ही आश्रममध्ये गेलो होतो. एक आश्रमी शाळा आहे तडेगावला. तिथे आमचे जे गुरुवारी आहेत किंवा आमचे जे माझे सिनियर आहेत अजय सर, त्यांच्या छोट्या मुलाचा म्हणजे समर्थचा बड्डे होता आणि त्या बड्डेचं सेलिब्रेशन त्यांनी त्या आश्रममध्ये ठेवलेलं होतं. तिथं त्या मुलांच्या सोबत बड्डेचं सेलिब्रेशन आम्ही केलं. नंतर तिथल्या मुलांना जेवण आम्ही ठेवलेलं होतं. बघा, आमची जी रियांश फॅमिली आहे ना, ते सगळे रियांश वेरियर, सगळ्यांचे असे भावना, सगळ्यांचे मन असे जुळून येतात. म्हणजे सगळ्यांचे एकत्र असतात की सगळ्यांना जनसेवा करण्याचा काहीतरी नाद कुठंतरी आहे, किंवा सगळे असं एकत्र आम्ही मिळून मिसळून राहतो. सगळ्यांना
सगळ्यांच्या फिलिंग्स इथे एकमेकांसोबत जुळतात. म्हणजे स्वतःचा आनंद हा स्वतःच्या सोबतच नाही तर इतरांच्या सोबत शेअर करणे, गप्पा गोष्टी करणे. बघा इथं मनीषा मॅडम आणि आम्ही बोलत होतो आणि तेव्हा पण आमचं हेच डिस्कस चाललं होतं की आपल्याला आपल्या बिझनेस ग्रोथसाठी काय करता येईल अजून, किंवा जे आपले प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेमबद्दल आम्ही शेअर करत होतो. असा आमचा दिवस तिथं गेला आणि त्या मुलांसोबत एन्जॉय करत असताना खूप छान वाटलं. मन थोडंसं मोकळं झालं, कुठेतरी स्वतःचं दुःख विसरल्यासारखं झालं आणि त्यांच्यामध्ये त्या मुलांमध्ये मन रमून गेलं. समर्थ हा सरांचा छोटा मुलगा आणि त्याच्यासोबत सोबत बड्डे सेलिब्रेट केले. तिथं आम्ही पण एन्जॉय केला आणि घरी आलोत. घरी आल्यानंतर आपले ते नेहमीचे सुरळीत जे कामं चालत असतात तेच आलो, चेंज केलं आणि प्लॉटवर गेलो. कारण प्लॉटचं काम चालूच होतं. म्हणजे संध्याकाळपर्यंत मजदूर तर निघून गेले होते त्यांचे काम करून. पण जे भरती टाकल्या गेली होती ना, बघा प्लॉटचं इथपर्यंत काम आलं आहे. आता भरती टाकली आणि या भरतीला पाणी टाकायचं होतं. तर आपल्या बोरची मोटर हे बिघडलेली आहे आणि ती मोटर काढून परत त्यांच्याकडे काय रिकवर करण्यासाठी किंवा चेंज करून देण्यासाठी हे नेऊन ठेवली आहे. त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न पडला होता परत. मग शेजारच्या भैयांकडनं आम्ही पाणी घेतलं आणि तिथं मोठी केबल टाकली होती. मला सर ओरडत होते की केबल लक्ष ठेव, मुलं खेळत आहेत. कारण कृष्णा पण शाळेतून आली होती ती पण तिथंच फिरत होती, कारण तिला पण घरी जायचं नव्हतं, कारण घरी कोणी नव्हतंच, आम्ही दोघं पण तिथंच होतो आणि दादू पण फिरत होतं. म्हणून ते मलाच ओरडत होते. त्यांनी पाईप लावून दिला, मोटर लावून दिली, अरेंजमेंट करून दिली आणि ते पाणी मारत बसले. तोपर्यंत मी घरी आले. संध्याकाळचा स्वयंपाक कामं उरकण्यासाठी स्वयंपाक वगैरे आवरला आणि मुलांना अभ्यासाला घेऊन बसले. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.